सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सुरगाणा तालुक्यात पावसाचा कहर, अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय। 36 तासापासून संततधार सुरू असल्याने वीज पुरवठा खंडित झालाय। पुरात वाहून एका शेतकऱ्याचा मृत्यू देखील झालाय। सुरगाणा तालुक्यात 2 दिवसांपासून संततधार सुरू असून एकाचा पुरात वाहून मृत्यू झालाय। विविध ठिकाणी फरशी पूल पाण्याखाली गेल्याने दळणवळण वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे। अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला। भातशेतीचे अतोनात नुकसान, घरांची पडझड, रस्ते पाण्याखाली, साठवण बंधारे फुटल्याने जमीन खरडून गेली आहे। बोरमाळ येथील शेतकरी पुंडलिक मोतीराम चव्हाण वर्ष 45 हा 22 जुलै रोजी सायंकाळी गावातून शेतात जात असताना नाल्याच्या पुरात पाय घसरून पडल्याने पुरात वाहून गेल्याने मयत झालाय। मृतदेह नाल्यात आढळून आला होता। शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय। लाडगाव येथील गोविंद सोनू चौधरी, म्हैसमाळ येथील खंडू माले यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झालंय। गायधरपाडा हदगड येथील राजू मोतीराम पवार यांच्या घरावरील पत्रे वादळामुळे फुटून नुकसान झालंय। बारे ते हस्ते, अंबाठा ते खुंटविहीर, अलंगून ते सुरगाणा या महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। मांडवे येथील शेतकरी विठ्ठल राहणू जाधव यांचे भात पिकांचे नुकसान झाले असून विहिरीचे अतोनात नुकसान झालंय। ठाणगाव येथील झरीचा तलाव फुटल्याने 9 शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान झालंय। यामध्ये सुभाष महाले, गुलाब महाले, नारायण महाले, जयराम महाले आदींचा समावेश आहे। अंबोडे येथील सुभाष अमृता महाले, धर्मू गोविंद ठाकरे, गोविंद चंदर घांगळे यांच्या भातशेतीचे अतोनात नुकसान झालंय। भवाडा ते गहाले या रस्त्यावरील पूल पुरात वाहून गेल्याने संपर्क तुटलाय। कुंटविहीर अंतर्गत राणविहीर येथे गावालगत असलेल्या उखरडी डोंगरावरून झालेल्या भूस्खलनामुळे माती, दगड, गोटे राणविहीर गावातील पाण्याचा टाकी लागत आलाय। या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या। तालुक्यात अंधाराचे साम्राज्य पसरले आणि विजेचे पोल पडल्याने उंबरठाण परिसरात गेल्या 48 तासांपासून वीज पुरवठा खंडित झाला असून अंधाराचे साम्राज्य निर्माण झालंय। यामुळे पिण्याचे पाणी, विद्यार्थ्यांची कागदपत्रे, प्रवेश ठप्प झाली आहे। जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटलाय। पिंपळसोंड, रगत विहीर, आंबेपाडा बे, बोरचोंड, उंबरपाडा पी आदी ठिकाणी पुराचे पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। नदीवर पूल नसल्यामुळे तालुक्याशी संपर्क तुटलाय। कामाशिवाय घराबाहेर पडू नये अशा सूचना नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन तर्फे देण्यात आल्या। जागर जनस्थानसाठी रतन चौधरी, सुरगाणा।